जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुका मंगू जळगाव ह्या गावात सुमारे 350 एकर गायरान जमीन आहे आणि लोकसहभागातून ह्या मंडळींनी जवळजवळ 4 एकरमध्ये असं आहे वृक्षारोपण केलेलं आहे। वृक्षांचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी चारी घेतलेली आहे आणि इथे शेळ्या ढोरं वगैरेंना गावकऱ्यांना बंदी केली आहे आणि सगळे गावकरी या वृक्षमित्रांना मदत करतात। तसंच आता हे 350 एकर जी जमीन आहे यामध्ये 4 एकरमध्ये सध्या वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षमित्रांच्या मदतीने। आज यांना अजूनही 300 एकर पूर्ण गायरांमध्ये झाडं लावण्याची इच्छा आहे। यासाठी मुद्दाम आज भेट देण्यात आली। एसओडी लाईफ पण इथे काम करते। टाकी आली। मला काय म्हणायचं, तुमच्या गावाची जबाबदारी घेत असेल तर 50 लाख नाही आपण 1 कोटी रुपये इथे खर्च करू, काही विषय नाही। फक्त मला काय म्हणायचं आहे, झाडं जगले पाहिजे। तुमचे प्रति एकर 3000 रुपये म्हणजे हे फक्त नोंदणी फीस आहे। म्हणजे याच्यामध्ये काही असं कंपनीला काही नाही। आपलं म्हणणं की काहीतरी तुमचा असल्यानं काय होते माहिती आहे का, स्वतःचं जर असं लोकट असल्याला जरा जगतं, कोणाला बी महत्व नसतं। तुमच्या मनावर आहे। 100 एकर जर समजा तुम्ही लँड जर करायचं, तुमचे लोक वर्गणी करून जर तुम्ही करत असाल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करत असाल तर याला कसं आहे, आपली पण इन्व्हेंटरी 25-30 लाख रुपयाची खर्च होते का। तर आपण शेतकऱ्यांना PVC पाईप देतो, पण तुम्हाला इथे PVC पाईप देता येणार नाही, कारण तुम्हाला ते HDPE पाईप द्यावं लागेल। हेवी म्हणजे जनावरांनी माणसांनी पाय दिले तर काय होणार नाही, ते कॉस्टली असणार। ड्रीप द्यावं लागणार आहे तुम्हाला, झाडं द्यावं लागणार तेवढे। आज 100 एकरला झाडं म्हणजे किती लागतील बघा, गुणिले 100 किती व्हायले, 3000। नाही 100 गुणिले 300 म्हणजे कसं आहे माहिती काय, जंगल लँड एकाच ठिकाणी मिळत असेल तर एक आदर्श गाव, एक तुमच्या गावाचं नाव होईल। आमचे कोणी व्हिजिटला येतील तर आम्ही पण सांगू मोठेपणानं की बाबा या मंगू जळगावमध्ये एकदम गाव सुसज्ज आणि संवेदनशील गाव आहे। वृक्षप्रेमी इथे जास्त आहेत आणि गावाबद्दल सगळ्या तिथल्या लोक लांबून बघायला येतील हे जंगल। हा बरोबर, एक मियाबाकी केल्यानंतर